नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. नमस्कार. साहित्य उत्सव सर्व साहित्यप्रेमी, उत्साही बंधू भगिनींना दिनेश महाजनचा सस्नेह नमस्कार. आज पुस्तक जत्रा या सदरातील आपला हा 5वा भाग. यापूर्वी 4 भाग आदरणीय आनंद शिंदे सरांबरोबर आपण साजरे केले होते. पहिल्या भागात त्यांनी टी व्ही मालिकेमागील एक विदारक सत्य आपणापुढे मांडलं होतं. दुसऱ्या भागामध्ये मानवी भावभावना आणि एकंदरीतच माणसांची एक वाईट वृत्ती कशी असते, एक संकुचित वृत्ती कशी असते, विदारक वृत्ती कशी असते, त्याचं एक दर्शन एका कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यापुढे उभा केलं होतं. तर तिसऱ्या भागामध्ये वैज्ञानिक कादंबरी, चौथ्या भागामध्ये ऐतिहासिक कादंबरी, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आज श्रावणाची सुरुवात उद्या होत आहे. एकंदरीतच भक्तीचा मार्ग सगळीकडे जाणवतोय. भक्तिरूप वातावरण तयार होतंय. नुकतंच आपल्या साहित्य उत्सव या समूहावरती घासघेई पांडुरंगा हे सकाळच्या सत्रामध्ये पुस्तक टाकलं होतं. आपण त्याचा आनंद आपण सर्वांनी घेतला. दुसरं पुस्तक टाकलं होतं इंद्रायणी काठी. त्याचाही आपण भरभरून आनंद लुटलात. आज आपण अशा एका साहित्यकृतीचा परिचय करून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख कालच मी ऐकला होता. कुठे? अमृतवाणीमध्ये. कुठली अमृतवाणी? आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी काल 11 वाजता राम शेवाळकर सरांचं जे व्याख्यान ऐकलं, त्या व्याख्यानामध्ये गीताईचा उल्लेख आला होता. आपणास आठवत असेल. आचार्य विनोबा भावेंनी ती गीताई आपल्या आईसाठी सगळं बाजूला ठेवून, म्हणजे स्वतःच्या मनाने, स्वतःच्या मतानुसार त्यांनी ती तयार केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी 500 दुरुस्त्या केल्या होत्या पूर्ण तयार होईपर्यंत. आणि जगातील बायबल नंतरची ती सर्वात विकली गेलेली अशी ती साहित्यकृती आहे गीताई. भगवद्गीतेचा सार, मूळ भगवद्गीतेला कुठेही धक्का न लावता मूळ भगवद्गीता पूर्णची पूर्ण मराठीमध्ये आपल्या समोर उभा करण्याचं एक महान कार्य आचार्य ऋषितुल्य विनोबाजींनी आपणासाठी करून ठेवलेलं आहे. आणि आज मी ते सांगतोय आपणास ते यासाठी की ते ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध आहे आपल्यासाठी. केवळ 109 ब्रेलची पानं पोटपाठ. 109 म्हणजे साधारण 55 पोटपाठ पानं. एवढ्या छोट्याशा
पुस्तकामध्ये पूर्ण 18 अध्याय 700 श्लोक बसवलेले आहेत. अतिशय सोपी भाषा, ओघवती शैली, ओवीबद्ध रचना अशी या पुस्तकाची धाटणी आहे. मला सांगायला आनंद वाटतो, पवनार येथील रणजित देसाई यांचं परमधाम प्रकाशन संस्था आणि काशीबाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून हे पुस्तक आपणासाठी ब्रेलमध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि अतिशय सुश्राव्य अशा पद्धतीचं हे पुस्तक अतिशय वाचनीय अशासाठी म्हणतो मी की एकदम सोपे शब्द आहेत. काल आपण ऐकलं असेल, प्राचार्यांनी त्याचा एक श्लोक आपणास वाचून दाखवला होता. गीताई माऊली माझी मी तिचा बाळ नेनता, रडता पडता घेई उचलुनी कडेवरी. एवढ्या एका श्लोकात त्या गीताईबद्दल सर्व काही आपल्या लक्षात येतं. त्यामध्ये एकंदरीत 18 अध्याय आहेत. पहिला अध्याय आहे प्रास्ताविक आख्यायिका आणि अर्जुनाचा विषाद. दुसरा सर्व उपदेश थोडक्यात, आत्मज्ञान आणि समत्व बुद्धी. तिसरा अध्याय आहे कर्मयोग. चौथा कर्मयोग सहकारी साधना. पाचवा आहे दुहेरी अकर्मावस्था योग आणि संन्यास. सहावा चित्तवृत्ती. सातवा प्रपत्ती अथवा ईश्वर शरणता. आठवा प्रयाण साधना सात्ययोग. नववा मानव सेवेची राजविद्या. सामर्थ्ययोग. दहावा विभूती चिंतन. 11 विश्वरूप दर्शन. 12 सगुण निर्गुण भक्ती. 13 आत्मा नात्म विवेक. 14 गुणोत्कर्ष आणि गुण निस्तार. 15 पूर्ण योग सर्वत्र पुरुषोत्तम दर्शन. 16 परिशिष्ट एक दैवी आणि असुरा वृत्तीचा झगडा. 17 परिशिष्ट 2 साधकांचा कार्यक्रम. आणि 18 उपसंहार फलत्यागाची पूर्णता ईश्वर प्रसाद. असे एकंदरीत हे 18 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये श्लोकांची रचना, ओवींची रचना कशी केलेली आहे. पहिल्या अध्यायामध्ये 47 श्लोक आहेत. दुसऱ्या अध्यायात 72 श्लोक आहेत. तिसऱ्यामध्ये 43 श्लोक आहेत. चौथ्यात 42,
5व्या अध्यायामध्ये 29 श्लोक आहेत, 6व्या अध्यायात 47 आहेत, 8व्यामध्ये 30, 9व्यात 28, 10व्यात 34, 11 42, 12 55, 13 अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत, 14व्यामध्ये 34 श्लोक आहेत, 15व्यामध्ये 27 आहेत, 16व्यामध्ये 20 श्लोक आहेत, 17व्यामध्ये 24 श्लोक आहेत आणि 18व्यामध्ये 78 श्लोक आहेत. अशा पद्धतीने या 18 अध्यायातील श्लोकांची 700 एवढी ती संख्या आहे. पहिल्या अध्यायातील काही ओव्या किंवा श्लोक आपण बघूयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती साध्या साध्या शब्दांमध्ये त्यांनी हे सगळं गुंफलेलं आहे. वाचायला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा अवजड असं वाटत नाही. अध्याय पहिला, धृतराष्ट्र म्हणाला. पहिला श्लोक. त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमूचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तिले काय संजया. संजय म्हणाला, पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे. मग गेला गुरुपाशी त्याचे वाक्य बोलला. गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदाद्मज विशाल रचले त्याने पहा पांडव सैन्य हे. ह्यास शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुना सम. महारथी तो द्रुपद विराट नृप सात्यकी. धृष्टकेतू तरी शूर काश्यतो चेकितानही. पुरुजित कुंती ओजाय आणि शव्य नरोत्तम. उत्तमौजा ही तो वीर युद्धामध्ये ही विक्रमी. सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी. 7वा श्लोक आहे. आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण. स्वतः आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्णतो. अश्वत्थामा सौमदत्ती जयद्रथ विकर्णही. अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया. सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे. अफाट आमचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे. मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे. अशा प्रकारे या 10 श्लोकांचं आपण वाचन केलेलं आहे पहिल्या अध्यायातील. असाच एक 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 अध्याय आपण पुढे गेलो तर पूर्णची पूर्ण आपणा समोर महाभारत किंवा महाभारतातील जे युद्ध आहे ते आपल्यासमोर उभा राहतं आणि पूर्ण भगवद्गीतेचा आनंद आपणास या सोप्या सोप्या ओवीबद्ध गीताईतून मिळतो. हे आपण जरूर वाचा. खूप खूप छान आनंद येईल आपणास. धन्यवाद. थांबतो इथे.